तुम्ही जो आता फ्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशा प्रकारे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील मराठी भाषेमधून. त्यासाठी फक्त तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आपले चॅनल. आणि हा व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. तर सिम्पली हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला असेल इथून ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकट तुम्ही ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथून मला काय करायचं आपण एक व्हिडिओ दिल तो तुम्हाला इथून ॲड करायचा. लिरिक्स व्हिडिओ असेल अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल त्यामध्ये आपण लिरिक्स देईल आणि सिम्पली काय करायचं ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं. खाली थोडं स्क्रोल करा आणि जो एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथून आपलं सॉन्ग ॲड होऊन जाईल. सॉन्ग ॲड झाल्यानंतर आता आपल्या सिम्पली ते ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरवरती क्लिक करून इथून मला आहे ना आता फोटो इथून ॲड करायचा. ठीक आहे, तर सिम्पली आपण हा जो एक फोटो असेल इथून ॲड करून घेऊया. सिम्पली अशा प्रकारे इथून सिलेक्ट करायचा आणि इथून ॲड करायचा. ठीक आहे, अशा प्रकारे फोटो ॲड केल्यानंतर इथून आपला हा फोटो सेट झाला आहे. ठीक आहे, जर तुमचा सेट नसेल झाला तर छोटा मोठा इथून करू शकता जसं पाहिजे तुम्हाला तसं पाहिजे. ठीक आहे, तर इथं आपण परफेक्ट झालेला ॲड इथून करूया. लिरिक्सच्या खाली आला पाहिजे फोटो आणि इथे हे जे खालचं इमोजी त्याच्यावर. ठीक आहे, अशा प्रकारे इथून ॲडजस्ट करा तुम्ही. त्याच्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं आहे तर हे जे लिरिक्स आहे ना आपण इथे आपले टोटल 5 फोटो लागतील. ठीक आहे, तर आपल्या इथून आहे ना हा जो पहिला फोटो असेल तो आपल्या सिम्पली हे जे इमोजी ना वरचं जे ते संपते तिथपर्यंत ह्या फोटोची लेंथ ठेवायची. इथपर्यंत संपते तर ह्या पहिल्या फोटोची इथपर्यंत लेंथ ठेवूया. ठीक आहे, अशा प्रकारे. त्याच्यानंतर आता इथून आपला दुसरा फोटो इथून ॲड करून घेऊया. ठीक आहे, अशा प्रकारे. तर सिम्पली इथून दुसरा फोटो इथून हा आपण ॲड करूया. तर सिम्पली इथून सिलेक्ट करू इथून ॲड करू. ह्याची लेंथ आपल्याला काय करायचं आहे दुसरं जे लिरिक्स आहे सॉंगचं तिथपर्यंत ठेवायचे. तर इथे आपलं संपतं. ठीक आहे, इथपर्यंत. तर इथपर्यंत आणून अशा ठेवूया. ओके, इथपर्यंत आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला आता इथून तिसरा फोटो इथून ॲड करून घेऊया अशा प्रकारे. ठीक आहे, ओके. इथून हा फोटो ॲड करू. हे कुठपर्यंत संपतं आपलं इथपर्यंत. ठीक आहे, तर इथून ह्याची लेंथ अशा प्रकारे आणूया. पुन्हा ॲड वरती क्लिक करून इथून त्याच्या पुढचं इथून फोटो ॲड करूया. ठीक आहे, अशा प्रकारे. ओके, त्याच्यानंतर आता हेच लिरिक्स इथपर्यंत येते. ठीक आहे, इथपर्यंत. तर इथून हे लिरिक्स अशा प्रकारे ठेवूया. त्याच्यानंतर आता सिम्पली हे जे राहील आपला शेवटचा फोटो आहे तो पण इथून ॲड करून घ्या. ठीक आहे, तर इथून हा फोटो ॲड करूया. ह्याची लेंथ आपण शेवटपर्यंत नेऊया अशा. ठीक आहे, तर इथून अशा फोटो इथून ॲड केल्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं हा जो पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशन्स ऑप्शन खाली त्यावरती क्लिक करून इनमध्ये एक इफेक्ट होऊन जाईल इन्क्रिव्हल. इथून सिलेक्ट करा अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करा. त्याच्या पुढच्या फोटोला सिम्पली हाच इथून इफेक्ट सिलेक्ट करा. ठीक आहे, सर्व फोटोला इथून हा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करत जायचं आहे. जे पण आपले 5 फोटो असतील त्या सर्वांना म्हणजे इथून सर्व फोटो आपले एकाच फ्रेममध्ये येऊन जाते म्हणजे मस्त दिसून जाईल. तो इंक इफेक्ट आहे तो इथून सिलेक्ट करा. ठीक आहे, इन्क्रिव्हल अशा प्रकारे असेल नाव इथून सर्च करून इथून तुम्ही हा इफेक्ट ॲड करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे इथून सर्व फोटोला हा इफेक्ट दिल्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं पहिल्यांदा उठायचं आणि तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन खाली त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून सिम्पली लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये यायचं. लाईटच्या ऑप्शनमध्ये यामध्ये हा जो वॉटर कलर बर्न हा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करा. अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याची लेंथ पहिल्या फोटोपासून म्हणजे शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं ऑब्जेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून ऑल व्हिडिओचा जो बॉक्स असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथून आपल्याला इफेक्ट इथून ॲड होऊन जाईल. हे झाल्यानंतर आतून आपला जो हा व्हिडिओ आहे इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल तो एक्सपोर्ट होऊन जाईल.